मध्ये सर्वांचं स्वागत आणि पहिली बातमी आहे तापमानाची। 25 मे पासून विदर्भामध्ये नवतपा सुरू होणार आणि त्यामुळे आधीच जे तापमान वाढलेलं आहे ते कुठपर्यंत पोहोचणार याची भीतीच विदर्भवासियांना वाटते आहे। 9 दिवस हे आधीच मार्च पासूनच तापणारं तापमान आता अजूनच चढणार। यामध्ये 28 मे पर्यंत तर सूर्य हा पृथ्वीच्या मध्य रेषेवर असणार आहे, इक्विनॉक्सचा प्रभाव दिसणार आहे आणि 28 मे पर्यंत तर हे तापमान सगळ्यात जास्त राहण्याची शक्यता आहे। वाढत्या तापमानाची जर का सगळ्यात जास्त भीती कोणाला वाटत असेल तर ती चंद्रपूर जिल्ह्यात राहणाऱ्यांना, कारण काल चंद्रपूरचं तापमान हे 47.2 डिग्रीवर गेलेलं होतं। या मोसमातील सर्वात अधिक तापमान हे होतं आणि त्यामुळे नवतपा सुरू व्हायच्या आधीच जर का एवढं तापमान असेल तर नवतपामध्ये चंद्रपूरचे काय हाल होतील हा विचार सुद्धा तिथल्या लोकांना करवत नाहीये। साल 2007 मध्ये नवतपाच्या दरम्यान इथलं तापमान 49 डिग्रीवर गेलं होतं आणि ह्या वर्षी जर तापमान खरंच 2 ते 3 डिग्रीनं वाढणार असेल तर नवतपा हा कसा राहील हा विचार सुद्धा सध्या करवत नाहीये। नागपुरामध्ये आपण विश्रामगृहाचा गैरवापर हा बघितला आणि त्यामुळे घडलेले गुन्हे सुद्धा बघितले। मात्र हा गैरवापर सगळीकडेच कायम सुरू आहे हे दाखवत आता पुढची केस बुलढाण्यामधल्या चिखलीमध्ये घडलेली आहे। इथल्या शासकीय विश्रामगृहामध्ये काल पोलिसांनी धाड टाकल्यावर तिथं VIP सूटमध्ये चक्क जुगार खेळताना 7 लोकांना अटक करण्यात आलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे या लोकांचा राजकारणाशी सुद्धा संबंध असल्याचं सांगण्यात येत आहे। लाखोंचा जुगार इथं खेळला जात होता। मुद्देमालासह या लोकांना पोलिसांनी अटक केलेलं आहे। काल गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसातील निंबा गावाच्या नाल्यामध्ये वनरक्षकाचा मृतदेह आढळला। त्याची हत्या करण्यात आली होती। 12 तासातच पोलिसांनी आरोपींना अटक केलेलं आहे। कळते की जाचपेले हे आपल्या घरी जात होते आणि घरी जात असताना हे जे 2 लोक आहेत ज्यांना अटक करण्यात आलेली आहे ते वनतस्कर आहे। त्यांनी हल्ला चढवून जाचपेले यांची हत्या केलेली आहे। या दोघांना गेल्या महिन्यामध्ये जाचपेले यांनी झाडांची कत्तल करून तस्करी करत असताना पकडलेलं होतं। जाचपेलेंची हत्या केल्यानंतर ही दोघंही पिपरियाला पळून गेले। मात्र ही हत्या नक्षलवाद्यांकडून नाही तर वन तस्करांकडून झालेली आहे असा संशय असल्यामुळे त्या दिशेनं तपास केल्यानंतर 12 तासातच ह्या दोघांना पिपरियाला जाऊन पोलिसांनी अटक केलं आहे। गडचिरोली जिल्ह्यामध्ये गेल्या 3 दशकांपासून दारूबंदी आहे। मात्र दारूची तस्करी करण्यासाठी नवनवीन शक्कल ही लोक इथं लढवतच असतात आणि त्यातीलच एक बाब काल समोर आलेली आहे। इथं मारुती कार मधून दारूची तस्करी होत होती। जवळजवळ 3,16,000 रुपयाची दारू इथं पकडण्यात आली। मात्र ही तस्करी गाडीमध्ये छुपे कप्पे तयार करून करण्यात येत होती। इंजिन आणि इतर भाग ज्याची सहसा तपासणी होत नाही। जरी पोलिसांनी गाडी थांबवली तरीही असे जे काही गाडीचे पार्ट्स आहेत तिथं छुपे कप्पे तयार करून त्यामध्ये ही दारू ठेवण्यात आली होती आणि अशा पद्धतीनं ही तस्करी होत होती। कारगिल चौकामध्ये पोलिसांनी या गाडीला थांबवलं आणि ही दारू सापडली। अमरावती जिल्ह्यामध्ये जनावरांची तस्करी ही मोठ्या प्रमाणात होत आहे। गेल्या महिन्यामध्ये 600च्या वरती अवैधरित्या तस्करी होत असलेल्या जनावरांना पोलिसांनी सोडवलं आहे। काल ह्याच शृंखलेमध्ये नांदगाव पेठ येथे 55 गायी या अवैधरित्या तस्करी केल्या जात असताना सापडल्या। त्यातील 3 गायी या मृत्युमुखी सुद्धा पडलेल्या होत्या। तर दुसरीकडे तिवसामध्ये 136 जनावरं 7 ट्रक्समधून अत्यंत निर्दयीपणे नेल्या जात होते। त्यांना सुद्धा पोलिसांना थांबवलं आहे। यामध्ये म्हशी आणि हेले होते। मात्र ही सर्व जनावरे नक्की कुठे नेल्या जात आहे याचा तपास मात्र अजून पोलिसांना लागलेला नाहीये।
वर्धा येथे शिकवणी वर्गातील शरद बागुलकर नावाच्या शिक्षकानं गेली 2 वर्ष आपल्याच वर्गातील एका विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण केल्यामुळे त्याला काल अटक झालेली आहे. शरद बागुलकर हा अश्लील चित्रफित दाखवून ह्या मुलीचं लैंगिक शोषण करायचा. महत्वाचं म्हणजे नुसतं आपल्या शिकवणी वर्गातच नव्हे तर तिला शिकवायला म्हणून तिच्या घरी जाऊन सुद्धा हाच प्रकार तो तिथंही करायचा. मात्र मुलगी ही मोठ्या मानसिक तणावामध्ये होती. शेवटी तिनं आपल्या बहिणीला ही सर्व गोष्ट सांगितली आणि त्यानंतर ही अटक झालेली आहे. हा शिक्षक जेव्हा हा सर्व प्रकार करायचा तेव्हा सागर घोरपडे नावाचा त्याचा एक सहकारी बाहेर पहारा द्यायचा. मात्र सागर हा सध्या फरार आहे. ज्येष्ठ समाज प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांच्यावर मुंबईत जो हल्ला झाला त्यावर आज अमरावती जिल्ह्यामध्ये बच्चू कडू आणि त्यांचे समर्थक हे अन्नत्याग आंदोलन करणार आहेत. आज दुपारी 12 वाजल्यापासून तर संध्याकाळी 5 वाजेस्तोवर इथल्या संत गाडगे बाबा समाधी मंदिरात हे अन्नत्याग आंदोलन होणार आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, त्याचबरोबर कडक शिक्षा व्हावी आणि संपूर्ण केस ही फास्ट ट्रॅक कोर्टात चालवल्या जावी, ही मागणी या अन्नत्याग आंदोलनाच्या मार्फत बच्चू कडू हे करत आहेत. पुढची बातमी आहे भंडाऱ्याच्या पांडे महालाची. भंडाऱ्याचं नाव जर का देशात एखाद्या वास्तूमुळे माहिती असेल तर ती म्हणजे 17व्या शतकात बनलेला पांडे महाल. अत्यंत ऐतिहासिक असा हा महाल. मात्र ह्याचा 1/3 भाग पांडे कुटुंबियांनी दिल्लीतील एका व्यक्तीला विकल्याची माहिती समोर आलेली आहे आणि त्यामुळे भंडाऱ्यातील सामाजिक संघटना अत्यंत अस्वस्थ आहे. कारण शेवटी हा भंडाऱ्याच्या इतिहासाचा एक भाग आहे. त्यामुळे ह्या सामाजिक संघटनांबरोबरच शिवसेनेनं सुद्धा ही रजिस्ट्री जर का रद्द केली नाही तर आंदोलनाचा इशारा दिला आहे. शेवटची बातमी आहे चंद्रपूरची. नागभीडमध्ये काल पहिल्या नगर परिषद निवडणुका झाल्या आणि लोकांचा उत्साह हा भरपूर होता. त्यामुळे 71.52% असा मतदानाचा प्रतिसाद इथं बघायला मिळाला. भाजप आणि काँग्रेसमध्ये इथे थेट टक्कर जरी असली तरी भाजपाच्या बंडखोरांनी एक तिसरी आघाडी काढली आहे. त्यामुळे भाजपाची डोकेदुखी इथे वाढली आहे. आता सर्वजण निकालासाठी थांबले आहेत.